पुत्रदा एकादशीला उपवास केला आणि मला नेक्स्ट मंथमध्ये गुड न्यूज मिळाली. पुत्रदा एकादशीला उपवास केला आणि मला मुलगा झाला. अशा रिटर्न टेस्टिमोनियल आमच्याकडे आहेत. पण मैत्रिणींनो, हा झाला आमच्या साधकेचा श्रद्धेचा पाठ. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा जर तुम्ही दर एकादशीला उपवास करताय तर तुमच्या बॉडीवर छान बेनिफिट्स होत असतात. सायंटिफिकली एकादशी ही चंद्राच्या 11व्या दिवशी येते, तेव्हा चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपल्या शरीरातल्या वॉटर लेवलवर त्याचा इम्पॅक्ट होतो आणि त्यामुळेच आपल्याला एक प्रकारची सुस्ती येते, आपल्याला लेथर्जिक वाटतं. तर त्या दिवशी तुम्ही उपवास करून शरीराला विश्रांती दिलात तर तुमच्या ज्या जुन्या पेशी आहेत त्याचं विघटन होऊन नवीन पेशींची निर्मिती होते. या नवनिर्मितीमुळे आपली क्वालिटी ऑफ एग, क्वालिटी ऑफ स्पर्म इम्प्रूव्ह होतं. जर त्या दिवशी तुम्ही उपवासासोबतच ध्यानधारणा केलात तर तुमचं मन शांत होतं, हॅपी हार्मोन सिक्रेट होतात, तुमची एन्झायटी कमी होते आणि आपल्या बीजावर उत्तम संस्कार होतात. हे उपवास कुठल्या वेळेने करायचे हे नॅचरोपॅथी बेस्ड तुम्हाला उपवासाची पद्धत डिस्क्रिप्शनमध्ये दिली, ती नक्की वाचा. पण या उपवासाच्या दिवशी आपल्याला चहा, कॉफी, तुपकट तेलकट पदार्थ कंपल्सरी अवॉइड करायचे. तेव्हाच जाऊन आपल्या बॉडीला उपवासाचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यासोबतच उपवास सोडताना म्हणजे नेक्स्ट डे तुम्हाला वमन ही शुद्धिक्रिया करायची. त्यामुळे बॉडी छान डिटॉक्स होईल आणि या नवचैतन्यामुळे तुमचं येणारं बाळ आरोग्य संपन्न जन्माला येईल. जर तुम्ही सुद्धा दर एकादशीला उपवास करण्याचा प्रयत्न करणार असाल तर आत्ता हे व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये यू असं मेन्शन करा.